पल्लवी आणि तुम्हा सर्वांचे आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। चला मग सर्वांना शुभ सकाळ आणि स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा, भरभराटीचा आणि विशेष म्हणजे आरोग्यदायी जावो ही सदिच्छा। मग सकाळची तर सगळी कामं झालेली आहेत आता आणि सकाळी श्रावणीला डब्बा पण करून दिला, कारण तिची शाळा का सकाळी लवकरच असते, त्याच्यामुळे तिचं सकाळचा तर डब्बा वगैरे सगळं झालेलं आहे आता। आणि मग बाकीचं आता कामचं मग आता आईची पण आंघोळ झाली, आई तुळशीची पूजा करत आहे आई। आणि मग इकडे आता इथे चहा ठेवलेला आहे मी, आणि आई तर दूध घेते, आई काही चहा घेत नाही काही नाही, आई तर दूध घेत असते। मग मी चहा घेते आणि आईला दूध देते मग मी। आणि आजच्या दिवसभरामध्ये म्हणलं तर ना, आणि आज आस्थाची पॅरेंट्स मीटिंग पण आहे आज, आणि मला जायचे पॅरेंट्स मीटिंगला 3 वाजता। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ना की कालच आपला फ्रेंडशिप डे होता। काल काही आपल्या सर्व सखींना काही विश करणं झालं नाही कालच्या ब्लॉगमध्ये, तर माझ्या यूट्यूबच्या सर्व सखींना माझ्याकडून फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा भरभरून। आणि खरंच आपली मैत्री ही अशीच राहावं, म्हणजे जीवनाच्या प्रत्येक पडणार आपल्याला ना कुठे आणि कुणी ना कुणी मैत्रिणीत आपल्याला भेटतच असतात, आणि त्या आपल्या मैत्रिणी होतात, आणि तुम्ही पण माझ्या मैत्रिणीच आहात। मग फ्रेंडशिप डेच्या तुम्हालाही सर्वांना माझ्याकडून खूप शुभेच्छा। आणि मग काल का चतुर्थी होती, आणि चतुर्थी होती काल, आणि त्याच्यामुळे बाहेर काही कुठं जायचं प्लॅन पण काही ठरला नाही, काही नाही, म्हणजे कोणाला काही खायचं प्यायचं काहीच नव्हतं। मग त्याच्यामुळे आमचा आज आता जायचा प्लॅन ठरलेला आहे, झालेला आहे। सकाळचा कपडे वगैरे धुवायचे बाकी आहेत, पूजा पडायची आता चालूच आहे। आणि मग 3ला चहा उकळला इकडं आता। आंघोळ करून आल्याबरोबर आईने अगोदर तुळशीला पाणी घालून घेतलं, आणि त्यानंतर आईने इकडे विठ्ठलाची पूजा करायला घेतली। आईचं आणि विठ्ठलाचं नातं तर काय आहे काय माहिती, पूजा करण्यामध्ये एवढी आई गुंग होते ना, तिला तिचं शूट करायला सुद्धा मी काही समजलं नाही। आईने मस्त अशी इथे देवाची पूजा करून घेतली, आणि खूप छान प्रसन्न अशी पूजा झाली। आस्थाचं थोडंसं मी आवरून दिलं, तिच्या वेण्या वगैरे घालून दिल्या, आणि तिचा डब्बा इथे भरायला घेतला। तिला कांद्याची चटणी खूप आवडते, त्याच्यामुळे तिच्यासाठीच मी थोडीशी चटणी बनवली होती। आणि तिला दररोज लोणचं दिलं तरी तिला कंटाळा येत नाही, तिला लोणचं खूप जास्त आवडतं। मग काय कांद्याची चटणी, पोळी आणि लोणचं असं तिचा मी इथे डब्बा भरून घेतला, आणि ती गेली शाळेला। आणि 3 वाजता आम्ही गेले परत आता मग पालक मेळाव्याला। आणि पालक मेळाव्याला ना थोडासा उशीर होता, त्याच्यामुळे तिथे जवळच ना गणपतीचं मंदिर होतं, आणि इथे ह्या मंदिरामध्ये आलं ना की आम्हाला अनेक देवी देवतांचं इथं दर्शन होतं, आणि सोमवार पण होता। मग काय महादेवाची इथे मी छान अशी एकदम भक्तिभावाने इथे मी थोडीशी पूजा आपण पाया वगैरे पडले, आणि तिथून मी परत मग निघाले। आणि शाळेमध्ये पोचले तर ना एंट्रीलाच एवढी सुंदर अशी छान अशी रांगोळी काढली होती ना, आणि साईडला वेलबुट्टीसुद्धा काढली होती। आणि शाळेच्या ह्या आठवणी पाहिल्या ना की तुम्हालासुद्धा ना मनामध्ये एकदम कसं तरीच होईल बघा। मला तर शाळेच्या सगळ्या माझ्या आठवणी जाग्या झाल्या। आणि अगोदर मी आस्थाच्या वर्गात गेले, तर आस्थाचं काय मस्त डब्बा वगैरे खाऊन झाला होता, तिचा ब्रेक झाला होता, एवढी खुश झाली ती मला बघून ना। आणि मग मी लगेच मग पालक मेळाव्याला पण इथे हजर राहिले। आणि आजकाल पालक एवढे सुज्ञ झाले आहेत ना, प्रत्येकांना ना आपल्या मुलाच्या भविष्याची खूप अशी काळजी आहे। आणि मग परत येताना ना थोडासा पाऊस आला होता, त्या पावसातच भिजत तर मी घरी आले, आणि घरी आल्यानंतर बाकीची काही कामं मी उरकून घेतली। पालक मेळाव्यावरून तर मी आल्यानंतरची सायंकाळची मग कामं वगैरे सगळे आटोपली, झाडून घेणं, दिव्याबत्ती करणं वगैरे सगळं काही झालं। आणि सकाळी मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायचा होता, पण चांगलाच बाहेर पाऊस चालू होता। मग त्याच्यामुळे आता आम्हाला असं वाटलं की जाणं होते का नाही, की नाही तर आमचा खूपच चांगला मोठा असा पचका होणार होता, पण पाऊस थांबला आहे थोडासा। आणि मग आता ठरल्याप्रमाणे मुली ज्या आहेत ना त्या ऐकत नाही, चला चला म्हणतायत, त्याच्यामुळे मग का फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायला आता आम्ही जाणार आहोत। मग सेलिब्रेशन करायला जाण्यासाठी मैत्रिणी काही आल्या होत्या, आणि काही अजून यायच्या बाकी होत्या, त्याच्यामुळे त्यांची इथे वाट पाहता आम्ही थांबलो। आणि काही जण तर तिकडेच हॉटेलमध्ये काही जमा होणार होत्या। आणि मग काय एकीने मस्त असा केक आणला होता, आणि मग काय मी इथं फ्रेंडशिप डेचं छान असं इथे सेलिब्रेशन करून घेतलं।
पण मी आणलेला केक तर छान होता, पण ती स्पार्कल जी आणली होती ना, ती स्पार्कल तर काही आमची काही पेटलीच नाही. म्हटलं चला नाही तर नाही, मग काय केक असाच इथे कट करून घेतला आणि सर्वांनी एकमेकींना केक असा भरून घेतला. आणि खरंच आपण मैत्रीसाठी पण ना आपण आपला थोडासा वेळ काढलाच पाहिजे, कारण ह्या मैत्रिणी ना आपल्या आयुष्याचा आणि जीवनाचा एक खूप मोठा अविभाज्य घटक असतात ह्या. आणि त्यांच्यामध्ये आपण राहिलो ना, आपण आपल्या घरातली सुखदुःख हे म्हणजे थोड्या वेळासाठी का होईना आपण हे विसरून जातो. आणि मग काय तिथे मस्त आम्ही इथे भेळ पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि सर्वांनी फ्रेंडशिप डे एकदम छान प्रकारे एकदम असे एन्जॉय केली. आणि आदल्या दिवशी तर ना चतुर्थी असल्यामुळे आम्ही काही ते सेलिब्रेशन केलं नाही, दुसऱ्या दिवशीच ते सेलिब्रेशन केलं. मग काय एकत्र आल्यानंतर छान छान असे सेल्फी घेतले, फोटो काढले आणि मस्त सेलिब्रेशन केलं. फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन झालं आणि सर्वच जण मैत्रिणी आल्या होत्या आणि त्याच्यामुळे खूप छान अशी एकदम पार्टी झाली. मस्त एकदम केक कटिंग वगैरे झालं, खूप छान अशी एकदम मजा आली. आणि घरी आल्यावर मग काही थोडासा स्वयंपाक पाणी वगैरे उरकून सर्वांची जे मुलींची जेवणं वगैरे झाली. तर असा होता मग आपला आजचा हा ब्लॉग. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा अशाच आणखीन एका छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.